रामराम मंडळी, आपण आलो आता इथं बिजासनी मातामध्ये. इथं मंदिरात मध्य प्रदेशच्या इथं आहे मंदिर. तर आम्ही इथं आलो आहे आणि हा ब्लॉग जो आहे तो आपला खूप मोठा राहू शकतो. मी इथं सांगू शकतो तुम्हाला खूप मोठा आहे, कारण की आपण ज्या कामासाठी आलो आहे ते काम मी सेकंड पार्टमध्ये सांगेल. आणि आमचा परिवार आला आहे आणि इथं जे काम आहे ते काहींना समजून गेलं असेल, काहींना नाही. तर हे बघू शकता तुम्ही, आम्ही देवीच्या समोर आरती वगैरे लावले आहे, ते काफर लावले, तुम्हाला आता कळत असेल. तर मी तिथं काही जास्त बोलू शकलो नाही, फॅमिलीच्या समोर जास्त ब्लॉग काही घेतला नाही. जो मेन सीन होता हे माझ्या आजीच्या अंगात आली देवी बिजासनी माता. हे दरवर्षी आपले जे घट बसतं वगैरे तेव्हा माझ्या आजीच्या अंगात येत राहतं. आणि मला माहिती आहे की हे खरं राहतं. जे काही दिखावा राहतं ते हे काही दिखावा नाही आहे, खरं आहे, सत्य आहे. आणि हे जे वर जी देवी ती मोठी देवी आणि तिचं खालचं रूप आहे, म्हणजे देवीचं बी बघू शकता तुम्ही किती रूप राहतात. आणि इथं सर्व मंदिर आहेत. मी तर तुम्हाला काही एक एक मंदिर सर्व थांबवून काही दाखवणार नाही, कारण की व्हिडिओ खूप मोठा आहे आणि याचे 2-3 पार्ट येऊ शकता. मी प्रयत्न करेल 2च पार्टमध्ये करतो. आणि इथं सर्व देव आहेत, त्यांचे तर नावं काही गर्दीमुळे वाचता आले नाही, पण मी सर्वांना पाय हात जोडले, जे जे जोडायचं आहे ते सर्व जोडलं. बघू शकता तुम्ही. मी काहींचं प्रत्येकाचं व्हिडिओचं मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की देवांचे नावं वगैरे यायला पाहिजे असं. आणि पण काही ठिकाणी गर्दी असताना देवांचे नावं आले नाही. आणि हे ठिकाण आहे मध्य प्रदेश साईडजवळ बिजासनी माताचं मंदिर आहे. आता तर हे मोठं करत जात आहे आणि इथं येऊन एकदम भारी वाटतं. आणि कालच्या दिवस तर खूप गर्दी होती, आम्ही येतं बी नाही म्हटलं, हे बाहेरचंच बघू शकता तुम्ही. तर आता भेटू आपण नेक्स्ट पार्टमध्ये.